हॅलो गाईज, वेलकम टू नेहा मेकओवर. आज आपण बघणार आहोत सिंपल असा गेस्ट मेकअप. सर्वात आधी मी लावलेला आहे स्विस ब्युटी प्रायमर आणि त्याच्यानंतर मी केलेला आहे क्रायलॉन डर्माचा जो डार्क शेड आहे तो यूज केलेला आहे मी. आणि तो व्यवस्थित ब्लेंड करून झाल्यावर मी केलेला आहे चार्मसी मिलानो फाउंडेशन यूज केलेला आहे आणि त्याच्यानंतर लावलेलं आहे स्विस ब्युटी कन्सिलर हायलाईटसाठी. लूज पावडरने मी बेस केलेला आहे लॉक आणि त्याच्यानंतर मी केलेला आहे ब्लशर, ब्रॉन्झर आणि हायलायटर हे सगळे यूज करते आहे. आणि मी केलेलं आहे आय मेकअपला सुरुवात. आणि मी तुम्हाला एक टिप्स देऊ इच्छिते आहे की आय मेकअप करण्याआधी तुम्ही जे बेस लावलेला असतो तिथे क्रीज लाईन पडते आयलिडवर, तर आधी ती ब्लेंड करून घ्यायची आणि नंतर आय मेकअप स्टार्ट करायचा, जेणेकरून तुमचा आय मेकअप हा लॉंग लास्टिंग राहतो. आणि मी त्याच्यानंतर काही आयब्रो डिफाईन केलेले आहे आणि आयब्रो डिफाईन झाल्यावर मी केलेलं आहे लायनर यूज लॅक्मेचाच केलेला आहे गेस्ट मेकअपसाठी. या ठिकाणी मी केलेलं आहे काजळ यूज आणि त्याच्यानंतर केलेलं आहे मी ब्लेंड ब्राऊन कलरने काजळच्या खाली आणि त्याच्यानंतर कर्ल केले आहेत मी लॅश आणि मास्कारा यूज केला आहे. आणि लिपस्टिक लावण्याआधी मी लिप बाम लावून घेतली आणि इथे माझी फेवरेट लिपस्टिक लावली NYBची. आणि या ठिकाणी केलेलं आहे पॅकच्या मेकअप फिक्सरने मेकअप सेट. आणि या ठिकाणी आपला लुक झालेला आहे कम्प्लीट. आणि फ्रेंड्स, तुम्हाला असेच माझे व्हिडिओज मेकअप आवडत असेल तर माझी नेक्स्ट बॅच जुलैमध्ये स्टार्ट होत आहे. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.